फलंदाज रणजित, त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला उभे आहेत संदीप. पहिल्या चेंडूवरती लेग साईडला तटवलेला चेंडू, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना रणजित चौकाराने धावसंख्येचं खातं उघडलेलं आहे संदीप आणि दौंड संघाचं. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. 4 चौकार मारल्यानंतर सतीश भोंगसर, तज्ञ संचालक इंदापूर पतसंस्था, यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यानंतरचा पुढचा चेंडू संजय यांचा सामना करतील रणजित. पहिल्या चेंडूवरती तर चौकार लगावलेला आहे. दुसरा चेंडू, फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. पुन्हा एकदा रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न, एक सुंदर असा फटका. दुसरा चौकार रणजित यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार 2 चेंडू. शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. चांगली सुरुवात दोन संघासाठी रणजित यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. पहिल्या 2 चेंडूवरतीच प्रेशर आणलेलं आहे इंदापूर आयोजक संघावरती. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून मारायला फटका. चेंडू जाताना दिसतोय चौकाराच्या आणि 2 धावा. सुंदर अशी फटकेबाजी रणजितच्या बॅटमधून. अशा पद्धतीने फटकेबाजी केली तर धावसंख्या भरपूर रचू शकतात हे 2 फलंदाज. एकाची सोच. फिर से एक बार पुन्हा एकदा रिव्हर्स ट्राय केला, परंतु परफेक्ट पॅच नाही झाला आणि डॉट चेंडू. बाउंड्रीवरती फिल्डिंग करत असताना संजयजी मस्के सरांनी जर कॅच घेतला तर मी सहदेव काळेल यांच्याकडून मस्के सरांना 100 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल आणि संपूर्ण कपड्याचा आहेर घेण्यात येईल. मस्के सरांसाठी जोरदार टाळ्या. एक कॅच कंप्लीट कॅच घेतला तर सर आताच्या धावा 2. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. फुलटा चेंडू आणि कॅच सुटला. कॅच व्हायला पाहिजे होता, अवघड असा कॅच नव्हता. रणजित यांचा कॅच होता, ज्यांनी धुवाधार बल्लेबाजी करण्याचा इरादा केलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते विदाउट लॉस 13 धावांवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावांवरती. सुंदर अशी सुरुवात. हॅलो, रमेश शेंडे सरांनी जर सलग 3 विकेट घेतल्या तर 501 रुपयांचं बक्षीस जाहीर करतोय.
राजकुमार राजगुरू यांच्याकडून धन्यवाद. बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. तेरा. काय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावांवरती विदाउट लॉस. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा गॅप मधून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या पाठीमागे पाहूया. खूप सुंदर असं पळतायत मात्र बॉलला अडवण्यात यशस्वी. बॉलच जिंकला आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका चौका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू रमेश यांचा. उंचावून मारलेला फटका. कव्हरच्या वरून मारलेला फटका आणि 4 धावा. या 4 धावांनी सकाळी धावसंख्येत भर धावसंख्येवर पोहोचते 21 धावांवरती. रणजित थांबण्याचं नाव घेत नाही. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत. विकास बोंग सरांनी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केल्याबद्दल त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात येईल माझ्याकडून. मी सहदेव काळेल गुरुजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट आणि चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. बॅक टू बॅक 2 चौकार. संघटनेचे अध्यक्ष मान्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती चौका चौका. 25 धावांवरती. सलग 3 चौकांसाठी 1000 रुपयांचे पारितोषिक. सतीश भोंग तज्ञ संचालक इंदापूर पतसंस्था यांच्याकडून. आता जर चौकार मारला तर 1000 रुपये बक्षिसाचे मानकरी. 2 संघाचे सलामीचे फलंदाज रणजित. उंचावून मारलेला फटका. फिल्डर बॉलच्या पाठीमागे पाहूया चौकार जातोय का आणि 1000 रुपये बक्षिसाचे मानकरी ठरतायत रणजित. बॅट्समन रणजित अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे सलग 3 चौकार मारून ठरलेले आहेत 1000 रुपये बक्षिसाचे मानकरी. सन्माननीय सतीश भोंग सर तज्ञ संचालक इंदापूर पतसंस्था यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात येणार आहे. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. एकच धाव आणि षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते शक्तिशाली 2 ओव्हर 30 धावा. जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के आतापर्यंत 2 षटक झालेले आहेत म्हणजे 12 चेंडू झालेले आहेत आणि 12चे 12 चेंडू फक्त एकटे रणजितच खेळलेले आहेत आणि धावसंख्या झाली 30. 12 बॉल 30 संघाची धावसंख्या आणि 12 बॉल 30 वैयक्तिक रणजित यांची धावसंख्या.
आपल्याला मिळालेले जीवदान, त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना रणजित 12 चेंडूमध्ये 30 धावा जोडलेल्या आहेत आणि 12चे 12 चेंडू ते स्वतःच केलेले आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत आहे आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत राजू भोंग सर. तर त्यांनी विकेट घेतली तर 201 रुपयाचं पारितोषिक राजकुमार राजगुरू सर यांच्याकडून. प्रत्येकी विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक राजकुमार राजगुरू सर यांच्याकडून. राजेंद्र भोंग सर. षटकाची सुरुवात. पंचाळीसने हलकासा तटवलेला मात्र एकच रन. 13 चेंडू नंतर प्रथमच फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आलेले संदीप सर. पहिलाच चेंडू खेळतात या इनिंगचा. पहिलाच फुलटसपणे चेंडू, परंतु कसा फायदा घेता आला नाही. एकच धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावांवरती. पुन्हा एकदा रणजित स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण दीपक यांचं. गॅपमधून मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवल्या या क्षेत्ररक्षकाने. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू. 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत राजेंद्र भोंग सरांनी. शेवटचा तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि स्ट्रेटला मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्यात यशस्वी. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 धावांवरती विदाउट लॉस. 14 बॉल 32 धावांवरती रणजित आणि 4 बॉल 5 धावांवरती संदीप. इंदापूर आयोजक संघ एका विकेटच्या शोधात. पुन्हा एकदा रमेश शेंडे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या. दुसरं षटक घेऊन आल्यात वैयक्तिक आपलं. उंचावून मारलेला फटका. गॅप मध्ये कोणताही फिल्डर नाही आणि 4 धावा. बॉलला रोखणं अशक्य आणि रणजित यांना रोखणं पण अशक्य असं झालंय. एक जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना रणजित एक सोपा असा झेल, मात्र तो सुटला आणि तो झेल सुटल्यानंतर रणजित देखील सुटला. तेही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका. पुढचा यांचा सामना करतील रणजित. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बेट केला. सुंदर असा कमबॅक रमेश यांचं. इंदापूर आयोजक संघ आणि दौंड या दोन्ही संघादरम्यान सुरू असलेला हा सामना
पुन्हा एकदा फुल टॉस पद्धत चेंडू मात्र एक मनसुबा ठरवला होता त्या दिशेला मारायचं आणि सुंदर असा चौकार. या चौकाराने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते इप्टा शाखा इंदापूर 45 धावांवरती. शेंडे यांचा 17 चेंडू वैयक्तिक 40 धावांवरती खेळताना रणजित भोया आजच्या दिवसाचं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून चौका चौका फुटा चेंडू आणि कीपरला बेट करून गेलेला. अंपायर का अपील नो बॉलची मात्र विचार करून अंपायर कळवताना दिसत आहेत. हा बॉल नो आहे की नाही, मात्र 4 धावा तसे मिळालेल्याच आहेत. कीपरला बेट करून गेलेला चेंडू डिस्कस करताना अंपायर नो चेंडू फ्री हिट नो +4 फ्री हिटचा चान्स. पुन्हा एकदा शफल होऊन बॅक साईडला मारण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी. सुंदर असा शॉट. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका चौका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावांवरती विदाउट लॉस. चौथं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी. 19 बॉल 48 धावांवरती वैयक्तिक रणजित भोया हे पहिल्या दिवसाचं अर्धशतक पूर्ण करतायत का? आणि स्वप्नभंग पण च्या वरून मारण्याचा प्रयत्न मात्र सुंदर असा झेल. कोणत्याही प्रकारची चूक नाही. 19 बॉल 48 धावा. रणजित यांची जागा घेण्यासाठी मैदानात आलेले आहेत दत्ता. पहिलाच फुलटा चेंडू मात्र इतकासा फायदा घेता आला नाही. एक धाव चोरली. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावांवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक पुन्हा एकदा 5वं षटक सुरू. उंचावून मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या वरून, परंतु वाईट चेंडू. 5व्या षटकाची सुरुवात वाईटने एक अतिरिक्त धाव. संघाच्या धावसंख्येत भर होते 56 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र बीट झाले. दत्ता. सुंदर असा कमबॅक इंदापूर आयोजक संघाचं. रणजित यांची महत्वाची विकेट घेऊन पुन्हा एकदा या सामन्यावरती कब्जा मिळवलेला आहे.
उंचावर मारलेला फटका, कोणताही फिल्डर त्या ठिकाणी गॅप मधून सुंदर असं क्षेत्ररक्षण, 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी सेव्ह केलेल्या आहेत. आतापर्यंत सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये एक उत्कृष्ट असा धावांचा डोंगर रचलेला आहे दोन संघाने. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारलेला फटका, गॅप मधून जाताना आणि 4 धावा, सुंदर असा फटका. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका चौका. चौथं षटक, 5वं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहेत 62. 1 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा एकदा फिल्डरला बीट करून गेलेला चेंडू धावावरती 2चा संघ. संदीप सलामीचे फलंदाज मात्र 4 चेंडू खेळलेले आहेत. जास्त प्रमाणात स्ट्राईक रणजित यांच्याकडे होते, त्यामुळं संदीप त्यांना फक्त साथ देत होते. खूप महत्वाची साथ ठरली. त्या साथीमुळे तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 65 धावांवरती. या षटकातील शेवटचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, फिल्डर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 1च धाव. षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66. यानंतर हा सामना झाल्यानंतर होणारा सामना आयोजक नंतर शेवटचं षटक घेऊन आले साईदास पवार सर. पहिला चेंडू आणि निर्धाव पद्धत चेंडू. शेवटचा आणि महत्वपूर्ण हाणामारीचे षटक. 66 धावावरती 2 संघ. तटवला चेंडू मात्र 1च धाव. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या 2 संघाने या ठिकाणी रचलेली आहे. 67 धावसंख्या झालेल्या, अजूनही 4 चेंडू शेष. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि षटकार. इनिंगचा पहिलाच षटकार. सुंदर असा स्ट्रोक, सुंदर असा शॉट. या मिळाल्या 6 धावा. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटकार. वापसी साईदास पवार सर यांची स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला आणि दत्ता यांची विकेट. एक षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक इंदापूर आयोजक संघाचा. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी.
बॅक टू बॅक 2 विकेट. बॅट्समन नेम अजित. शेवटचा चेंडू हॅट्रिक चान्स साईदास यांच्यासाठी. थोडीशी गचाळा अशी किपरिंग आणि पाहूया फिल्डर बॉलच्या पाठीमागे आहेत. मात्र 2 धावा नक्कीच. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 75 धावांवरती. 6 षटकांच्या मोबदल्यात 3 विकेटच्या नुकसानात 75 धावा दौंड संघाच्या. शक्तिशाली जिंकण्यासाठी संघामध्ये धावांची शर्यत 76 धावांची आवश्यकता. इंदापूर आयोजक संघाला. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली.
दादा बन्नेसर यांनी सलग 3 षटकार मारले तर नांगरे सर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. बॅक टू बॅक 3 षटकार दादा बन्नेसर यांनी मारले तर नांगरे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. इंदापूर आयोजक संघाकडून सलामीचे 2 फलंदाज दादा मदने आणि समीर खाडे. दादा आणि समीर. विकेट किपरच्या पाठीमागे बॉल गेला होता. तो बॉल आणलेला आहे का? कृपया तो बॉल आणावा लागेल आणि सामन्याला सुरुवात करून घ्या. 95 विनंती. पाठीमागे गेलेला बॉल आणायचा आहे. आयोजकांची विनंती आहे. पाठीमागे बॉल गेलेला आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॅटमध्ये चेंडू बीट केला बॅट्समनला. रणजित उत्कृष्ट फलंदाजी करून आता मैदानात गोलंदाजी करण्यासाठी दौंड संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू सामना करतायत दादा. बॅक टू बॅक 2 चेंडू ते डॉट. सुंदर अशी सुरुवात दौंड संघाकडून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र रनआउट होणार होता. मिसफिल्ड आणि एक धाव. या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलेलं आहे. स्ट्राईक चेंज. स्ट्राईक वरती जात आहेत दादा मदने. सामना करतील रणजितचा. पुन्हा एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न बीट केलाय. 4 चेंडू झालेले आहेत मात्र एकच धाव दिली. उंचावर मारण्याचा प्रयत्न मात्र सुंदर असा झेल. कोणतीही चूक नाही आणि एकदम स्वस्तात परतावं लागतंय. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी.
दादांची जागा घेण्यासाठी जात आहेत राजेंद्र भोंग सर. 5 चेंडू झाले, एकच धाव दिली आणि 1 विकेट. सुंदर अशी सुरुवात दोन संघाकडून. एका षटकाच्या समुद्रात संघाच्या धावसंख्या 2. 1 विकेटच्या नुकसानात वाईटच्या अपील, परंतु पंथांचा कोणताही इशारा नाही. पहिला चेंडू निर्धावपत्ते चेंडू. धावसंख्येचा डोंगर गाठताना मात्र फटके आहेत तितकेच तडाखेबाज लावावे लागणार आहेत. संत गतीने सुरू असलेले इंदापूर आयोजक संघाची सुरुवात. धावांचा डोंगर, धावांचं लक्ष खूप मोठं आहे. फटके त्याच पद्धतीचे मारावे लागणार आहेत. पुन्हा एकदा स्लोअर पत्ते चेंडू बीट केलं. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र बीट केलं समीर यांना. सुभाष नातू. आणि विकेट हे स्वस्तामध्ये परतावं लागतं. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. आणि बॅट्समन अण्णा. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या पोहोचली 4 धावांवरती. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले. 5वा चेंडू पुन्हा एकदा बीट केला.
पुन्हा एकदा गॅपमधून मारायला फटका. 2 धावा घेण्यात यशस्वी होतात का आणि सुंदर पद्धतीने 2 धावा. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावांवरती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावांवरती. जिंकण्यासाठी इंदापूर आयोजक संघाला 24 चेंडूमध्ये 70 धावांची शक्तिशाली आवश्यकता. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. मी बॉलर. एक साईडला ठेवलेला चेंडू मात्र 1 धाव. तर या सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणत असेल तर सिंगल डबलने काही होणार नाही. धावांचा डोंगर मोठा आहे, लक्ष्य मोठे. 23 चेंडूमध्ये 69 धावांची गरज आहे. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाही. जर जिंकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. कारण 2 संघाचे रणजित यांनी धुवाधार फलंदाजी केली. त्या जोरावर हा धावांचा डोंगर त्यांनी रचलेला आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि आपल्या बॅटीला मोकळ केला आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. अशाच इप्टा फटक्यांची शाखा गरज. इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. 22 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. तिसरं षटक प्रगतीपथावर. शॉर्टपिच पद्धतीत चेंडू मात्र तितकासा फायदा घेता आला नाही. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र बीड झाला बॅट्समन. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या संत आहे. धावसंख्या पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बीट. थोडस समीकरण चेंज होताना दिसतंय. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 11 वरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बीट केलं विशाल यांनी. आपल्या षटकामध्ये 5 चेंडू झालेले आहेत. 5च धावा दिलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू आणि कॅच होणार होत, मात्र थोडस मिसफिल्ड. हा झेल झाला असा उत्कृष्ट पद्धतीचा झेल होता. थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा मोबदला. सर आताचे रन 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इंदापूर ऑर्गनायझर यांची धावसंख्या झाली 13 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 63 धावा अशक्य आहे, मात्र अवघड नाही. चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज दत्ता. आणि पहिला चेंडू दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू आणि एकातिरिक्त धाव. पंचांचा निर्णय. नो चेंडू, नो बॉल, फ्री हिट. फ्री हिटचा चान्स. पंचांचा निर्णय अंतिम असेल, न घोषित केलेला आहे.
मात्र अपील करताना विकेट किपर फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा कितपत फायदा घेते इंदापूर ऑर्गनायझरचे बॅट्समन अण्णा. वाईट चेंडू. फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा एकदा तुटलेला चेंडू मात्र फ्री हिटचा झेल सुटला. संधीचं सोनं करता आलं नाही. झेल सुटला परंतु झेल घेतला असता तरी कोणताही फायदा नव्हता. जर रन आउट झाला असता तरच फक्त विकेट ग्राह्य धरली जाते. सतरा चेंडू 58 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सामना करतील अण्णा. अण्णांनी सिक्स मारला तर राजकुमार राजगुरू सर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. पाहूया चौकार. मोका हा मारला चौकार. शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. खेळाचं समीकरण बदलताना दिसतंय. 16 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले. तिसरा चेंडू स्ट्राईकवर अण्णा. सोळा चेंडू 54 धावा. फटकेबाजी करावी लागणार आहे आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. फिल्डर वेट अँड वॉच मध्ये एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवरती. चौथे षटक प्रगतीपथावरती. चौथ्या षटकातील 2 चेंडू बाकी. उंचावर मारलेला फटका मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि उत्कृष्ट असा झेल. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. बॅट्समन इन क्रीज साईदास पवार. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. 13 चेंडू 51 धावा. 13 बॉल मध्ये 51 धावा. स्ट्राईकला साईदास पवार. पहिल्याच बॉलवरती प्रहार. ज्या प्रहाराची गरज इंदापूर ऑर्गनायझरला होती तो प्रहार सैदास बॅटमधून अण्णा यांनी रोखलं. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली.
पाहुणी मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनीत चौका चौका. रणजित यांच्या पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार तटवलेला आहे सैदास पवार यांनी. समीकरण थोडं बदललं. 11 चेंडू आणि 46 धावा. सैदास पवार सर सुरुवातीला बॅटिंगला आले असते तर समीकरण थोडं वेगळं होतं. एक सुंदर असा फलंदाज थोडा उशिरा आला. पुन्हा एकदा दिवस ट्राय केला मात्र विकेट. उत्कृष्ट असा थ्रो आणि विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. आनंद जाग घेण्यासाठी जात आहेत दीपक. यानंतर होणारा सामना या दोन्ही सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता आणि इंदापूर ए. काही क्षणातच हा सामना संपणार आहे आणि यानंतर होणारा सामना या दोन्ही संघातील विजेता संघ विरुद्ध इंदापूर ए संघ. 10 चेंडू आणि 46 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. समीकरण अवघड मात्र अशक्य नाही. 10 चेंडू आणि 46 धावा. न्यू बॅट्समन ब्लॉक होल पद्धतीने चेंडू बीट केला. न समजलेला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी रणजित. दोन संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. उत्कृष्ट असा फटका मात्र फिल्डर बॉलच्या पाठीमागे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दीपक यांनी रोखलं. प्रथम फलंदाजी करताना दोन संघाने 75 धावांचा डोंगर आव्हान म्हणून उभा केला होता. इंदापूर ऑर्गनायझर समोर रणजित यांची 48 धावांची धुवाधार फलंदाजी एक जीवदान मिळालं होतं. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला आणि धावसंख्या 75 वर नेऊन पोहोचवली. 8 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आउट स्विंग. सुंदर अशी गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन. पता टप्पा पडला आणि स्विंग झाला बॉल. षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर इंदापूर ऑर्गनायझर संघाची धावसंख्या 32. 4 विकेटच्या मोबदल्यात शेवटचे 6 चेंडू 44 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा फुलटा चेंडू आणि लेग साईडला तटवलेला षटकार. 9+ षटकार. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार.
पहिल्या चेंडूवरती फेचा चान्स मिळाला मात्र फायदा घेता आला नाही सैदास यांना. पुन्हा थोडीशी दिशा आहे गोलंदाजी आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या खाली आणि सुंदर असा झेल. कोणत्या प्रकारची चूक नाही. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी. धावसंख्या 44. 2 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. खेळाची फक्त औपचारिकता बाकी. दौंड संघाने या सामन्यावरती विजयाचा शिक्कामोर्तब केलेला आहे. यानंतर होणारा सामना इंदापूर ए संघ वर्सेस या 2 संघातील विजेता संघ म्हणजेच विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात यशस्वी झालेला संघ म्हणजे दौंड संघ. दौंड वर्सेस इंदापूर.